त्यांचे आभार. खरोखर मी जेवलो नाही कारण सध्या माझी परिस्थिती बिकट आहे. मी घराकडनं डबा आणते, भाजी भाकरी काय आवस नाही तर बायको काय देत त्या मी खातो. एका बाहेरचा खावची सवय. काय सांगते माझी कळ काढून मी चांगल्या चांगलं मी वाईटात वाईट. ओके पुष्पा झुकेगा नहीं आवश्यकता वर घ्या. ए बसान शिकून म्हणजे हल्लीचे पोरगे किती रान दिसते. औषध ऐकलं औषध आणि देत राहते. पखवाजोदक कुमार गणेश कामते यांच्याकडनं यांकडून 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे संयुक्त पारितोषिक पखवाज आणि तबला वादक श्री राजेंद्र हरिश्चंद्र पालकर यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. नाही बाकी वरती नोटे बदलते. त्याचप्रमाणे सचिन रघुनाथ तळेकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. पंचायत समिती सदस्य श्री मंगेशजी लोके यांच्याकडनं माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. आणि प्रमोद मनोहर पवार यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्यांच्यावरती एखादं गाणं घ्या अशी त्यांची फरमाईश आहे. पंचायत समितीचे सदस्य अधिष्ठी देवीचे आहेत भक्त. एकच वाणा हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतोय. आज पंचायत समितीचे सदस्य आहेत, उद्या त्यांची पोस्ट वाढायला पाहिजे. त्या हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतोय. आमदार खासदार आणि काय काय पोस्ट येतील ते त्यांना मिळत नाही. म्हणजे 100 रुपये दिले 200 रुपये दिल्याने मिळणार. आमच्याला विनंती करते, माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आज तुम्ही पंचायत समिती सदस्य याच्यानंतर तुमची पोस्ट वाढणार. कारण मी बोललेला खरा होता. तुम्ही खायच्या युट्यूब चॅनलला मी एकदा बोलले तुम्ही आमदार होणार, आमदार झालेच. मुंबईचे शिवशेट्टी तुम्हाला माहित असेल, शिवानंद शेट्टी त्यांना बोलले तुम्ही आमदार होणार. यावर्षी आमदार म्हणून निवडा. मी बोलतो तुम्ही घाबरायचं नाही, फक्त माझ्यावर आशीर्वाद ठेवा. ठीक आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. पुष्पा सध्या काळाची गरज आहे. पुण्या गावचं अर्थपर्याय नाहीतर आजकाल बरेच हल्ली गोवांचा त्रास होतो. होणार पुष्पा. आणि आता तो आला छावा छत्रपती संभाजीराजे. आमचा पुष्पा कोणी सांगितलं की छत्रपती संभाजीराजे. पण झुकेगा नाही साला. आपला धर्म सोडला नाही. एवढे अत्याचार झाले त्यांच्यावर, आपला धर्म सोडला नाही. आणि म्हणून काळाची गरज आहे. आपल्या मुलांना आपला धर्म, आपली संस्कृती काय, आपले सणवार काय हे सांगणं काळाची गरज आहे. हे कोणी सांगायचंय, पाठवाने सांगायचंय. आज एवढं दुःख वाटतंय. तर छावा पिक्चर आला ना, छावा तो हिंदी मध्ये आला की छत्रपती संभाजीराजे आपले मराठी आहे. तो पिक्चर मराठी देणं गरजेचं होतं की नाही, बरोबर ना. ह्याचा काय धाम भरलेली, याच्याकडे काय पैसे नव्हतो. काढायचं ना तुम्ही पिक्चर झुकी कोण म्हणता उभ्या दिसला. अरे गमनची पद्धत तुम्ही सांगा, तू उभ्यानेच करणार.
कमोड कमोड कुठे नाही आमच्या टायमा बरोबर घरात जायचं आता समाधान झालं 2 दगडावर पाय ठेवायचे आणि आम्ही गेलो शाळेत ना बाहेर सुटलो ते बारके मासे असायचे ना ते आमचे पाठून जायचे आणि बसल्यानंतर त्याच्यात तो एक असो अवनाळ मासो असायचो तो असं टपरी मारायचो पाण्याची काही ते 2 थेंब उडायचे ना खवळ तो असं उडी मारले काय 2 थेंब उडाले का मजा वाटायची त्या समाधान आता किती पाणी उडून घ्यावं आहे ना. पण जुन्या जाणत्या लोकांनी जे केलंय आज त्यांचा आदर करणं का गरजेचं आहे. 1 पैशाचं नाणं 5 पैशाचं नाणं त्यांनी पाहिलेलं आहे. आज ह्या मुलांना विचारा तुम्ही 1 पैशाचं नाणं पाहिले का ते म्हणणार नाही. त्यांनी 2000ची नोट पाहिलेली आहे यांनी सुद्धा पाहिली पण आज यांच्या ताकदीने तेच तो जो मोबाईल आहे ना टच स्क्रीनचा ते जुने लोक वापरतात. म्हणजे आज जुन्या जाणत्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. आता हे पोरगी बसले होते काय हुशार नाही तसं नाही जो बसलो होतो एकदम हुशार. एका बाईने त्या दिवशी विचारले चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा कंदीला काही केला बोले ना ते काही चालले म्हणजे याचा अर्थ सांग. चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना. पोरगं एवढं हुशार पटकन होतं म्हणता बाई चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना याचा अर्थ तो चाफा मेलेला आहे. हे सांगितलं हो हल्लीची पोरगी ऐकत नाही. माझं 5 वर्षाचं औषधीकडे 5-5 मिनिटांनी येणार आणि सांग मम्मी 5 रुपये दे मम्मी 10 रुपये दे. मी बघून घेतलेली बायको सांगते माझी बायको 13 वर्ष 2.5 लाख रुपये लग्नासाठी तिका सांगलंय पोरग्यांचे खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड. माझी बायको माझा ऐकलंय परत पोरगो मम्मी 5 रुपये दे 10 रुपये दे. तिने सांगितले पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड नाही. ते का रात गेलो धावत बाजू दुकान आमच्या धावत गेलो नंतर काका दुकानदार एक आईस्क्रीम द्या. त्या दुकानदारांना माझी सगळीकडे बोलतोजी त्याने एक आईस्क्रीम दिला 2 मिनिटात उडवलेला म्हणता अजून एक द्या तो उडवला. असे 4 आईस्क्रीम खाल्या 4 आईस्क्रीम खाल्यांनी घरात येऊ वाटेत लागल्याबरोबर दुकानदार म्हणता 4 आईस्क्रीम खाल्लं पैसे कोण देणार. माझं बरोबर माझे पैसे पैसा म्हणता काकानू पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड. इतक्या पुढे त्या दुकानदाराला म्हणजे अशी सुद्धा विरंगुळे होत काय हरकत नाही. ठीक आहे जाने जुनाचा सण तेव्हा आम्ही जुने लोक असताना पांडीतनं सुद्धा कसे गेलो ते आमच्या वाट माहित नाही मैत्रिणीच्या घराची पांडीतना म्हणजे गायरी जरी गावली तरी पिंजाल झालं रात्रीचे पडत आणि ह्यो सांगता होता ज्यांनी धुच्छार घातलेली त्यांच्या टायमिंग एज गार्ड नव्हता पण बुवा ज्यांनी धोतर घातलेली त्यांनी जमिनी राखलेली आणि ज्यांनी जीन्स पॅन्ट घातलेली त्यांनी जमिनी विकलेली. परिस्थिती आहे बरोबर आहे. धोतर घातल्याने तेव्हा एज गार्ड नव्हता का इधर से हवा आती की उधर से जाती. आता हवा जाऊच पडेल म्हणून एज गाडीला सपोर्ट जाने कहां गए वो दिन कैसे बीते तेरी याद भुला गए जाने कहां गए वो दिन कैसे बीते
पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी सुख